सरकार शेतमालाचे भाव पाडण्याची एकही संधी सोडत नाही। सोयाबीन, कापूस, गहू, तांदूळ, संत्री, टोमॅटो, कांदा अशा सगळ्या शेतमालाचे भाव सरकार पाडायला लागलंय। निवडणुका जिंकायच्या तर एक गठ्ठा मतदार शोधावा लागतो, तसा सरकारनं शोधलेला आहे। कोण आहे हा मतदार? तर हा मतदार आहे शहरी भागातील ग्राहक वर्ग। पण मग सरकार या ग्राहक वर्गासमोर नांग्या टेकवतं आणि शेतकऱ्यांना मोजत नाही, असं का होतं? शेतकऱ्यांचा दबाव निर्माण का होत नाही? आपलं शोषण अजून किती वर्ष केलं जाणार आहे? किती दिवस सरकार आपल्याला हलक्यात घेणार आहे? असे कितीतरी प्रश्नही आहेत। त्यासाठी आता शेतकऱ्यांना एकजुटीशिवाय पर्याय नाही आहे। नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत। सरकार शेतमालाचे भाव पाडतं शहरी ग्राहकांच्या खिशाला झळ बसू नये म्हणून, पण त्यात शेतकऱ्यांच्या जिंदगीची धूळधाण उडते। सरकारला माहिती आहे या देशात शेतकरी जाती, धर्म आणि पंथात विखुरलेला आहे। त्यामुळे कांद्याचे भाव पडले तर सोयाबीन घेणारा विचार करतो, आपल्याकडे कुठं कांदा आहे? सोयाबीनचे पडू नये म्हणजे आपलं भागतं। आपण कुठं ऊस लावतो, मग साखरेची करे नका सरकार निर्यात बंदी, आपल्याला काय फरक पडतो? त्यामुळे अशा तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या या शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण कसा होणार? त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला शेतकरी आपल्या बाजूने हवा असं वाटत नाही, कारण शेतकऱ्यात एकजूट नाहीये। पण शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली की भले भले वटणीवर येतात, हे आपण याआधीही शेतकरी आंदोलनात पाहिलंय। दिल्लीचं आंदोलन त्याचं उत्तम उदाहरण आहे। त्यामुळे आपल्याला एकजुटीची गरज आहे। शेतमालाचे दर दबावत असताना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सत्ताधारी आणि विरोधकांना वेळच नाहीये। उत्पादन खर्च आवाच्या सवा झालाय, एकरी उत्पादकता जेमतेम आहे, ती घटतेच आहे। सरकारी धोरणामुळे शेती आतबट्ट्याची झाली आहे। शेतकरी कुटुंबांना असुरक्षिततेची भावना पोखरू लागली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे। तरुण पोरं रस्त्यावर उतरून व्यथा मांडू लागली आहेत। आरक्षणानं प्रश्न सुटतील, शिक्षणाच्या आणि सरकारी नोकरीच्या संध्या मिळतील, अशी एकीकडे या पोरांची धारणा आहे। पण दुसरीकडे सरकार कंत्राटी पद्धतीनं खासगी संस्थेकडून सरकारी पदाची भरती करणार आहे असा निर्णय सरकार जाहीर करतं। मग नंतर या निर्णयाला विरोध होतो आणि सरकार हा निर्णय बासनत गुंडाळून ठेवतं। सरकार शाळेचं खाजगीकरण झपाट्यानं करत चाललंय। सरकारी आरोग्य व्यवस्थेची अवस्था भकास झालेली आहे। नांदेड, ठाणे ही त्याचीच उदाहरणं आहेत। हे सगळं सरकारच्या अनास्थेमुळे नाही तर कुणामुळे घडतंय? हे सगळं पाहून असं वाटतं की शेतकरी कुटुंबातल्या लेकरांनी सुखाचे स्वप्न पाहूच नयेत, अशी जणू सरकारची भूमिका आहे। यंदा राज्यात दुष्काळ गिळायला उठलाय, पण अजूनही त्याबद्दल सरकार गंभीर दिसत नाही। ऐन वेळेला सरकार जागा होऊन निसर्गाची आपत्ती आहे, बघू करू अशीच भाषा बोलू लागेल, याबद्दलही आपल्याला शंका नाही आहे। आजवरचा इतिहास तरी तसाच आहे। दुष्काळासाठी निसर्ग निमित्त ठरलेला असला तरी आजवरच्या सरकारच्या अनागोदी कारभाराचा तो परतावा आहे। राज्यावर दर 2-3 वर्षांनी दुष्काळ सूड उगवतो, त्यावर कोडगं सरकार नाटकी संवेदनशीलता दाखवत तात्पुरती मलमपट्टी करतं। ही मलमपट्टी ही दुष्काळात पिसलेल्या जनतेपेक्षा प्रशासनाच्या गैरव्यवहारासाठीच अधिक असते। दर 2-3 वर्षांनी दुष्काळाची स्थिती निर्माण का होते, याच्या मुळाशी सरकारला जायला इंटरेस्ट नाही आहे। दुष्काळाच्या मुळाशी जायचं झालं तर त्याची सगळी जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल। त्यामुळे उसातून जाऊन अंगाला पाचट लागू द्यायचं नाही, अशी सरकारची धोरणं आहेत। दरवर्षी शेतीमालाचे भाव पाडत राहायचं, त्यावर तात्पुरती सहानुभूती दाखवून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेतात, पण त्यासाठी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाहीत। म्हणूनच शेतकऱ्यांनाच अधिक सजग होण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांना आपण निवडून दिलेल्या पंचायत समितीच्या सदस्यापासून ते दिल्लीत उठबस करणाऱ्या खासदारापर्यंत सगळ्यांना प्रश्न विचारावे लागणार आहेत। हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे। त्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट हवी, कारण शेतीचे प्रश्न राजकीय आणि त्यासोबतच आर्थिक आहेत। शेतकऱ्यांना राजकीय आर्थिक प्रश्नावरच समज स्वतःची तयार करावी लागेल। आगामी वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे सरकार शेतमालाचे भाव पाडण्यासाठी हवे ते निर्णय घेत राहील असं दिसतंय। पण त्यामुळं पॅनिक न होता सजग होऊन बाजाराचा अंदाज घेत शेतमालाची विक्री करावी लागेल। एकीकडे दुष्काळाचा झटका आणि दुसरीकडे सरकारचा फटका, यात टिकून राहण्यासाठी सजग होणं आणि जाती धर्माची जळमटं बाजूला सारून एकमेकांचा आधार देणं गरजेचं आहे। नाहीतर सरकार आपल्या ताटात माती मिसळतच राहील। या विश्लेषणासोबत, या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती बळीराजा जागा हो या सिरीजमधून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करतो। तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथं गोष्ट आपल्या हक्काची होती, आपल्या मागण्यांची होती। पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या।